सध्या ऊसाला 2750 रुपये भाव देण्यात आलेले आहे। 4 डिसेंबर 2025 रोजी यवतमाळ जिल्ह्यातील मंगरुळ येथे डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्याने चालू वर्षासाठी सन 2025-26 ऊसाचा भाव 2750 प्रति टन जाहीर केला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी शिष्टमंडळाच्या यशस्वी प्रयत्नानंतर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। मागील वर्षी 2024 डेक्कन शुगरने ऊसाला 2550 प्रति टन भाव दिला होता, परंतु यावर्षी भाववाढ मिळावी या मागणीसाठी आज डेक्कन शुगरचे अध्यक्ष साधुराम वाधवानी यांची भेट किशोर इंगळे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी प्रतिनिधींनी घेतली। या बैठकीत किशोर भाऊ इंगळे आणि शेतकऱ्यांनी अध्यक्ष वाधवानी यांच्याशी सविस्तर चर्चा केली। चर्चेत डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेडचे यंदाच्या हंगामासाठी ऊसाचा भाव 2750 प्रति टन देण्याचे जाहीर करण्यात आले। याबाबत आर्यन न्यूज सोबत बोलताना जिल्हा प्रमुख किशोर इंगळे यांनी झालेल्या निर्णयाबाबत सध्या आपली प्रतिक्रिया दिलेली आहे। डेक्कन शुगर प्रायव्हेट लिमिटेड मंगरूळ तालुका जिल्हा यवतमाळ या ठिकाणी साखर कारखान्यामध्ये मागच्या 2024-25 या वेळेस भाव 25 ते 50 होते प्रति टनाचे आणि शेतकऱ्याची इकडल्या मागणी होती। ती मागणी आम्ही वारंवार रेटून धरल्याच्या नंतर त्या ठिकाणी आज कारखान्याचे अध्यक्ष साधुराम वाधवानी यांच्यासोबत सगळ्या शेतकऱ्याची चर्चा केली। शेतकऱ्याची मागणी होती की आम्हाला 2025-26ला प्रति टन 2800 रुपये भाव पाहिजे। मग आम्ही त्यांच्यासोबत चर्चा केली आणि आज त्या ठिकाणी त्या कारखान्याचे अध्यक्ष यांनी 2750 रुपये म्हणजे 2750 रुपये भाव हे जाहीर केला आणि हे 200 रुपये प्रति टनामागे त्या अध्यक्षांनी तिथल्या वाढवून दिले आणि शेतकऱ्यांनी ते त्यांच्या पदरात भाव पाडून घेतले आणि हे सगळं आम्ही शिवसेनेच्या वतीने वारंवार त्या ठिकाणी चर्चा करून ते मार्ग आज सोडवला। आज शिवसेनेने जे पाऊल उचलले आणि हा निर्णय झाला यावर शेतकऱ्यांवर काय सकारात्मक परिणाम होणार? शेतकरी आनंदात आहे, कारण हेक्टरी 50 टन हा ऊसाचा अवरेज 50-40 टन असते आणि आज 50 टन एकरी जर ऊसाचं उत्पन्न त्यांना जर झालं तर त्यामागं 10,000 रुपये एकरी त्यांना या 200 रुपये भाववाढीमुळं त्यांच्या पदरात मिळू शकते आणि ते शेतकरी अतिशय आनंदात आणि उत्साहात